11th स्टँडर्ड बघता बघता वर्ष संपून गेलं आणि तुमच्या जर आता लक्षात आलं असेल की जेई जमत नाहीये, मग अशा वेळेस सीईटीकडे शिफ्ट व्हा. वर्षाच्या सुरुवातीलाच हा योग्य निर्णय घ्या. दरवर्षी हजारो मुलं जेईच्या पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट नंतर सीईटीची तयारी सुरू करतात. खूप नुकसान होतंय. मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय. आणि बाळांनो, जेई जमत नाही याचा अर्थ आपलं सगळं नुकसान झालं असं काही नाहीये. हजारो मुलं जेई सोडून सीईटीकडे शिफ्ट होतात. सीईटीत एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्कोर मिळवतात आणि सीओईपी, व्हीजेटीआय, वालचंद, पीआयसीटी सारख्या बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवतात. मग याविषयी तुम्हाला अजून डिटेल मार्गदर्शन हवं असेल, ओके, तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर प्रोव्हाइड केलेत. तुम्ही कॉन्टॅक्ट करा आमच्याशी. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम आमच्याशी शेअर करा. आमच्या अनुभवाचा तुम्हाला नक्की फायदा होईल. बरं, आणखीन महत्वाचा सल्ला देतोय. सीईटीची तयारी करत असताना सुद्धा पहिल्यांदा बोर्डचं प्रिपरेशन व्हायला पाहिजे. रिटर्न पेपर लिहिण्याची सुद्धा प्रॅक्टिस हवी आहे. मग दोन्ही गोष्टी मॅनेज कशा करायच्या? मी तुम्हाला सांगतो, आम्ही तुम्हाला मेंटरशिपच लवकर प्रोव्हाईड करणार आहे. त्याच्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर नंबर आहेत, कॉल करा. या छोट्याशा रीलमध्ये बोलता येणार नाही भरपूर. संदेश महत्वाचा दिलाय, की वेळीच शिफ्ट झाल्यानंतर रिझल्ट चांगला लागतो का? तर लागतोच आणि आपल्याला मिळवायचा ऑल द बेस्ट.